नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहत आहात DS न्यूज। महाराष्ट्राच्या राजकारणासह जनतेशी थेट जोडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। या पार्श्वभूमीवर आता खासदार निलेश लंके यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। धाराशिव येथे सक्षणा सलगर यांच्या प्रचारासाठी आले असताना माध्यमांशी संवाद साधताना निलेश लंके यांनी या अपघाताच्या प्रकरणासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवरही भाष्य केलंय। लंके म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वरिष्ठ पातळीवर आधीच सर्व काही ठरलेलं होतं आणि त्यामुळे सध्या दिसणाऱ्या राजकीय घडामोडी अचानक घडलेल्या नाहीत। तसंच अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत निर्माण झालेल्या शंकांवर योग्य, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे। नेमकं निलेश लंके काय म्हणालेत पाहूयात त्यांच्या प्रतिक्रिया। दादा हे आमचे नेते तर होतेच, पण आम्हाला एक वडिलांप्रमाणे प्रेम करणारे दादा होते। शेवट हिंदू धर्म संस्कृतीनुसार मी तरी व्यक्तिगत एक दादांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ह्या दसक्रिया 13वा ह्या सगळ्या विधी जोपर्यंत पार पडत नाही तोपर्यंत मी तरी कुठलं शंकास्पद राजकीय स्टेटमेंट तरी मी आत्ता तरी करणार नाही, पण वेळ आल्यानंतर सगळ्या सविस्तर गोष्टी बोलल्या जातील। एकीकडे आता आपण हिंदू धर्माचा याचा उल्लेख केला की दशक्रिया विधी होईपर्यंत तुम्ही थांबताय त्या वक्तव्य, पण याला दशक्रिया विधी उरकायच्या अगोदर शपथविधी झाला, सत्तेतली गाई, याच्यावरूनही टीका होती। नाही, शेवट प्रत्येक गोष्टीमध्ये टीका टिप्पणी होत असते, तर्कवितर्क काढले जात असतात, पण त्या गोष्टीच्या मी तरी स्वतः खोलात गेलो नाही। शपथविधी का घेतली गेली, कुठलं काही टेक्निकल कारण असू शकतं का, कायदेशीर कारण असू शकतं का, काही राजकीय आराखडे असू शकतात का, त्यामुळं मी तरी त्या गोष्टीच्या मुळाशी न गेल्यामुळं त्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा अजितदादांशी सुरू होती असं बोललं जाते, दावे केले जाते, आपल्याशी काही बोलणं झालं? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यामागं तुम्ही पाहिलं असेल, महानगरपालिकेच्या निवडणुकी, पुणे महानगरपालिकेची निवडणूक असो किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक असो, त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र निवडणुकीला फिरलो। त्यामध्ये एखादा उमेदवार डिक्लेअर केल्यानंतर, फायनल केल्यानंतर त्याला चॉईसने चिन्ह दिलं गेलं, त्याला तुतारी लागती की घड्याळ लागती, चॉईसने चिन्ह दिला। मी त्या ठिकाणी आम्ही दादांबरोबर पिंपरी चिंचवड भागामध्ये, चंदननगर भागामध्ये सभांना आम्ही उपस्थित होतो। मी असो, सुनील टिंगरे असो, रोहित पवार असो किंवा सुनील शेळके असो, आम्ही एकत्रित सर्वांनी प्रचार केला, ताई असो, सगळ्यांनी। आत्ताच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहे, त्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांच्या पद्धतीने चिन्ह वाटप केलं होतं। तुम्हाला घड्याळ अपेक्षित आहे का, तुतारी वाजवणारा माणूस अपेक्षित आहे, याचा अर्थ हे सगळं बऱ्यापैकी वरिष्ठ लेवलला काही गोष्टी ठरलेल्या होत्या। मी काल परवा सातारा या भागामध्ये, सातारा आणि मान खटाव भागामध्ये प्रचाराला होतो। मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब ज्या उमेदवारांच्या प्रचाराला होतो ते उमेदवार घड्याळ या चिन्हावर होते। मी आज सकाळी आंबेगाव, खेड त्या भागामध्ये प्रचाराला होतो, त्या ठिकाणी सुद्धा ते उमेदवार घड्याळ या चिन्हावर उभे होते। शिरूर तालुक्यात एक उदाहरण सांगतो, अशोक बाप्पू पवार 2024च्या निवडणुकीला विधानसभेच्या राष्ट्रवादी आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवली। त्यांच्या पत्नी सुजाता भाभी यासुद्धा घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे। याचा अर्थ हे वरिष्ठ लेवलला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या, पण आता हे सगळं करत असताना याची मुख्य भूमिका पार पाडत होते ते म्हणजे आदरणीय दादा। पण आज दादा आपल्यात नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी एक शंका कुशंका, हे दादा बोललेच नव्हते, या गोष्टी केल्याच नाही।